मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी गेल्या संध्याकाळपासून सुरू आहे आणि ही वाहतूक कोंडी अजूनही तशीच आहे। रात्री 1 वाजल्यापासून एक बस यामध्ये अडकून पडल्याचं पाहायला मिळालं। आटपाडी ते मुंबई अशी ही बस होती। गेले 20 तास ही बस अडकून पडलेली आहे। या बसमध्ये महिला आणि लहान मुलं यांची मोठी गैरसोय होतीये। जेवण पाणी त्यांना काहीही मिळालेलं नाही। टोल नाक्यावर प्रशासनाकडून सुद्धा कोणतीही मदत मिळालेली नाही। इथल्या काही प्रवाशांसोबत आमची प्रतिनिधी आकांक्षा देशमुख हिने संवाद साधलाय, पाहूया। पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्याच वाहतूक कोंडीमध्ये ट्रॅव्हल्स देखील अडकलेले आहे आणि त्याच ट्रॅव्हल्स बसमध्ये आपण सध्या आहोत। मोठ्या प्रमाणात महिलांसाठी महत्त्वाचं म्हणजे गैरसोय होताना आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत एक ताई आहेत। ताई, कधीपासून या बसमध्ये तुम्ही अडकलेल्या आहात, काय समस्या आहे? काल दुपारी आम्ही 4 वाजता ही ट्रॅव्हल्स पकडलेली आहे। 4 वाजल्यापासून आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये होतो। पुढचा विचार काही नव्हता की असं काही घटना आपल्यासोबत घडेल। जे काही आम्ही सोबत खायला आणलं होतं त्याच्यावरच अवलंबून आहे। आता त्यांना माहितीये टँकर पलटलेल्या मागे कोंडी झालीये, म्हणजे लोणावळ्यापर्यंत कोंडी झाली। मग प्रशासनाने आमच्यासाठी काय केलं? लोणावळ्यातून निदान अवेलेबल करून द्यायला पाहिजे होतं काहीतरी, तिकडून तरी त्यांनी काहीतरी पोहोचवायला पाहिजे होतं। त्यांना माहिती होतं ना, लोणावळ्याच्या घाटात जर एवढी गाडी वाहतूक कोंडी झालीये तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी तिथे वस्तू पुरवल्या पाहिजे होत्या। दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही लेडीजचा प्रॉब्लेम काय असतो? वॉशरूमचा। त्यांनी काय अवेलेबल केलं असेल? या गाडीच्या मागे जा, त्या गाडीच्या मागे जा, इथे लप तिथे लपून आम्ही वॉशरूम कंप्लीट केलं। हे असं असतं का प्रशासनाची जागा? प्रशासनाने जागरूक राहायला पाहिजे। आमच्यासाठी काही म्हणजे काही सोय त्यांनी केलेली नाहीये। आपल्यासोबत आणखी काही आहेत जे वाहतूक करतायत, आपल्याला पाहायला मिळेल। तर तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीची वाहतूक कोंडी आहे? कमीत कमी बघा 20 तास झाले। 20 तास होऊन कुठली सुविधा नाही। सरकारने सुविधा केली पाहिजे ना, काहीतरी झाली पाहिजे, सुविधा केली पाहिजे काहीतरी। आता कुठला प्रॉब्लेम पाण्याचा, बिस्किटचा कुठला प्रॉब्लेम किती आहे, सरकारने काय लक्ष दिलं नाही ना। हा कमी कमी आता कमी म्हणतो कमी किती ट्रॅफिक जाम गेले, याची केलं पाहिजे। काल रात्री आम्ही 8 वाजता गाडीमध्ये बसलो आणि आज आतापर्यंत म्हणजे आता 20-25 तास झाले तर आम्ही त्याच्यामध्येच आहोत। खूप प्रॉब्लेम झाले। आज ऑफिसला जायचं तर ऑफिसचा पण इश्यू, वॉशरूमला कुठे जाऊ शकत नाही, पाणी नव्हतं, खूप सारे इश्यूज आम्ही हे केले। रात्रीचा 1 वाजल्यापासून म्हणजे आम्ही याच ह्याच्यात की गाडी जाते, 5 मिनिट मूव्ह होते, परत 1 तास म्हणजे पूर्ण ट्रॅफिक मध्येच आहोत। जे वाहतूकदार आहेत, प्रवासी आहेत, त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। महिलांसाठी खूप मोठा प्रॉब्लेम होतो, लहान मुलं आहेत आणि या सर्वचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कधीही वाहतूक कोणी सुरळीत होतं हा आशा प्रवासी व्यक्त करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सहाने, आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।